मित्रांनो नमस्कार. बांधकाम कामगार योजना राज्य सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक स्कॉलरशिपचा लाभ दिला जातो. आता व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच त्याचबरोबर आरओ वॉटर फिल्टर हे आता वाटप सुरू करण्यास तयारी राज्य सरकारने केलेली आहे. मग आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात, आपल्या या YouTube चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. तर मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात, तुम्ही अद्यापही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात बरेच व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आपण अपलोड सुद्धा केलेले आहेत. त्या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करून अर्ज कसा करायचा याच्या मार्फत तुम्ही मोबाईलवर सुद्धा अर्ज करू शकता. किंवा तुम्हाला अर्ज करणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवर माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. या WhatsApp नंबरवर संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही ऑनलाईन अर्ज आजच ऑनलाईन करू शकता. तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भांडी संच आता हे मिळणार कसे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये भांडी संच वाटपाला सुरुवात झालेली आहे, परंतु अद्याप काही जिल्हे यामध्ये बाकी आहेत. तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये भांडी संच वाटपाला जर सुरुवात झाली असेल तर तुम्ही ऑनलाईन केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. किंवा तुम्हाला ऑनलाईन केंद्रावर जाणं शक्य होत नसेल तर तुमचे कागदपत्र जसे की बांधकाम पावती आणि तुमचं आधार कार्ड, तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जोही मोबाईल नंबर दिला होता, हे सर्व कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून तुमचा अर्ज आजच ऑनलाईन करू शकता. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करते वेळेस तुमची बांधकाम कामगार योजनेची फाईल ऍक्टिव्ह असणं गरजेचे आहे. तुमची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार आहात, तुम्ही अद्यापही अर्ज केलेला आहे किंवा नाही नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, तुमच्या कामाची जर असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या कामगारांपर्यंत नक्कीच शेअर करा ज्यांनी आतापर्यंत राज्य सरकारच्या या बांधकाम कामगार योजनेचा कुठल्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही.